तर मुलांच्या शाळा सुरू झाल्यात आणि बघा सकाळ सकाळ घाईगडबड असते प्रत्येक महिलांची किंवा गृहिणीची. अशा वेळी काय करायचं, मस्त गरम पाणी करायचं आणि भाजणीचं म्हणजे चार प्रकारचे डाळ तांदूळ वगैरे मस्त अशी भाजणी बनवून घ्यायचं, म्हणजे भाजणीचं पीठ बनवून घ्यायचं. त्याच्यामध्ये हळद, मीठ, हिंग, कोथिंबीर, टॅमॅटो, बटाटा किसून टाका किंवा मस्त बारीक करून टाका. आता छानपैकी पानावर किंवा प्लास्टिकच्या पिशवीवर तुम्ही थापू शकता. मी गावाकडे आमच्याकडे या पलसाच्या पानं किंवा केळीच्या पानात थापले जातात. खरपूस असा थालीपीठ बनवला जातो. छानपैकी बटाटा किसलेला आहे, लसूण वगैरे टाका, खरडा आवडत असेल खरडा टाका, मस्त की टाकून घ्यायचं. कोथिंबीर भरपूर सारी टाकायची आणि बघा तवा गरम करून घ्यायचा, त्यात तेल टाकून मस्त की थालीपीठ थापून घ्यायचं आहे, मस्त खरपूस भाजून घ्यायचं आहे. हे बघा थालीपीठ पौष्टिक असतात, 4 प्रकारचे डाळी वगैरे असल्यामुळे मस्त पौष्टिक आणि हेल्दी थालीपीठ मुलांनाही आवडतील आणि मुलांच्या पोटासाठी किंवा आपल्यालाही घरामध्ये ना नाश्त्यासाठी करू शकता. खूप सुंदर अशी रेसिपी. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि प्लीज सबस्क्राईबचं बटन दाबत जा, म्हणजे तुम्हाला माझ्या फुल लॉंग रेसिपी लगेच दिसल्या जाते. बेल आयकॉन म्हणजे घंटीचं बटन दाबायला विसरू नका. अशाच छान छान रेसिपी बघायच्या असतील तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया.